नमस्कार. विद्या वाचस्पती शंकर वासुदेव अभ्यंकर यांनी लिहिलेलं संत तुकारामांचं चरित्र आपण वाचतो आहोत. आज आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. तुकाराम कालीन अधपतित समाज. तुका म्हणे विधी निषेध लोपला, केले धर्माचे निर्मूळ, प्रलय काळ आरंभिला. संतांच्या विभूती विश्वाच्या कल्याणासाठी जगात अवतरत असतात. तुकारामांचा जन्मही याच कारणासाठी आहे. आपल्या भोवतीचे जन कुमार्गाला लागू नयेत, त्यांनी रामाचा विठ्ठलाचा पंथ धरावा म्हणून संतजन डोळ्यात तेल घालून जागरूक असतात. आपल्या भोवतीच्या लोकांचे हित करावे असा सल्ला त्यांना कोणीही देत नाही. परंतु बुडते हे जन न देखवे डोळा अशी त्यांची अवस्था होते. अधपतित झालेला भोवतीचा समाज त्यांना बघवत नाही. आपल्याला झालेला आत्मसाक्षात्कार लोकांनाही व्हावा म्हणून संत तळमळत असतात. भक्तीच्या नावेने भवसागर पार केल्यानंतरसुद्धा त्या नावेचा नाश संत करत नाहीत. उलट त्या नावेचा लाभ सर्व भक्तांना मिळावा हीच त्यांची धडपड असते. अधिकार तैसा दावियेला मार्ग, चालता हे मग कळू येते. जाळू नये नाव पावलेनी पार, मागील आधार बहुतांचा. तुका म्हणे रोग वैद्याचे अंगी, नाही करी जगी उपकार. ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे त्यास कर्म, भक्ती आणि ज्ञान हे मार्ग दाखवलेले आहेत. त्याप्रमाणे साधना केली असता त्यांना आत्मस्वरूप कळून येईल. आत्मस्वरूपाचे ज्ञान झाल्यानंतर त्या जीवनमुक्ताने कर्म, ज्ञान, भक्ती यांचे आचरण जरूर करावे. त्यामुळे इतर अज्ञानी जीवांना मार्ग सापडतो. आपण नौकेत बसून नदीच्या पलीकडे गेलो, आता नावेचे काम संपले म्हणून जर कोणी ती नाव जाळून नष्ट करेल तर ते बरोबर नाही. कारण आपल्या पश्चात अनेकांना पहिलं तीरावर नावेतून जायचे आहे. नाव एक आधार आहे. तुकोबाराय म्हणतात, वैद्याच्या अंगी कोणताही रोग नसताना तो आपल्याजवळ अनेक औषधांचा साठा करतो, कारण त्याला अनेक रोग्यांना बरे करायचे असते. प्राचीन काळातील ऋषींनी जे तत्त्वज्ञान शिकवले तेच सांगण्यासाठी संतांचा जन्म असतो. तुकोबांनी हेच निस्संदिग्धपणे सांगितले आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. सांडू संताचे मार्ग, आडराने भरले जग, उच्चिष्ठाचा भाग, शेष उरले ते सेवू. अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी मन, साधने बुडविली. पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळासी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. आम्ही वैकुंठात वास्तव्य करणारे आहोत, पण तत्वदृष्ट्या ऋषीमुनींनी पूर्वी जे प्रतिपादन केले आहे त्याचप्रमाणे खरोखर वर्तन करण्याकरताच आम्ही या पृथ्वी लोकात आलो आहोत. जे मार्ग ऋषी, मुनी, साधू, योगी, संत यांनी पूर्वी प्रस्थापित केले आहेत ते सामान्य माणसाला उपलब्ध करून देऊ. कारण सामान्य माणूस हा स्वैराचारी झाला आहे, आडमार्गाला गेला आहे. ऋषी, मुनी, योगी, संतांच्या परमार्थ मार्गाचा आम्ही अवलंब करू. त्यांनी टाकलेल्या प्रसादाचे आम्ही सेवन करू. पुराणांचा अन्वयार्थ शब्द पांडित्यांमुळे गेला आहे. लोक विषयलोभी झाल्यामुळे पारमार्थिक क्षेत्रात अंधार पडला आहे. परमार्थ साधने बुडली. तुकोबाराय म्हणतात, कळी काळाला भीती वाटेल असा परमार्थाचा भक्तीचा डांगोरा पिटवू. लोक हो, आपण सर्वजण हरिनामाचा मार्ग स्वीकारा आणि हरिनामाचा जय जय करा. संतांचे लोकोत्तर कार्य. ऋषींनी जे तत्त्वज्ञान शिकवले ते प्रत्यक्ष आचरून दाखवण्यासाठी संत या भूतलावर अवतार घेतात. धर्माच्या रक्षणासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतात. साधू संतांचे, ऋषीमुनींचे मार्ग संत झाडून स्वच्छ करतात. वेड्यावाकड्या वाटेकडे वळलेल्या समाजाला ते राजमार्गावर आणतात. शब्दज्ञानापेक्षा आत्मज्ञान महत्त्वाचे हे लोकांना आत्मानुभवाने शिकवतात. तीक्ष्ण उत्तरांचे बाण हातात घेऊन संत फिरतात, भक्तीचा डांगोरा पिटतात, कळी काळालाही धाक घालतात, हरीचे पवाड गरजतात, वैष्णवांची मांदियाळी मिरवतात. थोडक्यात अवघे विश्व मोहरे लावतात. त्यासाठीच त्यांचे अवघे जीवन असते. मात्र त्यासाठी त्यांना मुद्दाम वेगळा मार्ग निवडावा लागत नाही. त्यांचे निष्पाप आचरण,
आणि सहज बोलण्यातून येणारा उपदेश हाच मुळी मानवजातीला दीपस्तंभाप्रमाणे युगानुयुग मार्गदर्शन करतो. तुकारामांनी हेच केले. संतांना हे करावे लागते याचे कारण म्हणजे त्यांच्या भोवतीचा समाज ढोंगी, अधपतित आणि लबाड असतो. नाथांच्या काळापासून भारताची जी अवनती झाली ती अंगावर काटा आणणारी आहे. उद्ध्वस्त समाजाचे ते दुर्दैवी चित्र आहे. परकीय आक्रमणाखाली आपल्या सोन्यासारख्या संस्कृतीची अक्षरशः माती झाली. विस्कटलेल्या समाजात बुवाबाजी, अनाचार आणि तंत्रविद्येला ऊत आला. अगोदरच गांजलेल्या अवघ्या समाजाला अधमपंथांनी आणखीनच तळागाळात नेले. तुकारामांच्या काळी असे अनेक पंथ उदयाला आले होते. समर्थांनी म्हटल्याप्रमाणे मतामतांचा गलबला झाला होता. लोकांना जीवनाची दिशाच उरलेली नव्हती. अशावेळी समाजात तामसी वृत्ती पराकोटीची बोकाळलेली होती. अशा अंधारातून लोकांना भक्तीच्या साधनाने सात्विकतेच्या प्रकाशाकडे नेण्याचे अभूतपूर्व काम तुकारामांनी केले. शाक्तांचा झाडा. हिंदुस्थानाच्या मध्ययुगीन काळात समाजाचे पूर्ण वाटोळे करणारे जे काही अघोरी पंथ निर्माण झाले त्यापैकी एक विशेष पंथ शाक्तांचा होय. शाक्तांचे आचरण सर्वार्थाने विकृतीपूर्ण होते. शाक्तपंथीय लोक शिवपत्नी कालीला सुद्धा देवता मानतात आणि स्वतःला शक्तीचे उपासक समजतात. प्रत्यक्षात मात्र शक्तीची उपासना करण्याऐवजी स्त्रीत्वाची पूजा करण्यात ते स्वतःला धन्य समजतात. मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा, मैथुन या 5 प्रकारांना शाक्तपंथीय उपासनेत विशेष स्थान आहे. शाक्तपंथी हे वाममार्गाचे उपासक म्हटले पाहिजेत. त्यांच्या वर्तनात कोणतीही नीतिमत्ता नसते. तंत्रांवर त्यांचा अतिरिक्त भर असतो. हीन आचारधर्म, विकृत भावनांचे प्रेम, तांत्रिक उपासना, नीतिशून्यता यामुळे तुकोबारायांच्या काळात शाक्तपंथीयांनी समाजात हिडीस अनाचार माजवले होते. अशा शाक्तांवर तुकारामांनी आपल्या अभंगातून कडाडून हल्ला चढवला आहे. आपल्या एका अभंगात 790 तुकाराम महाराज म्हणतात, शाक्त मार्गातील अघोरी गुरु शिष्यांवर आपले डोळे वटारतात. डोळ्यापुढे झगमग दाखवून त्यांच्या डोळ्यापुढे अंधारी आणतात आणि असे घडले की शिष्याची समाधी लागली आहे असे सांगून आपल्या शिष्यांना हे भोंदू गुरु फसवतात. दिव्याच्या ज्योतीने घरात तेज कोंडलेले आहे असे मानून शाक्तपंथीय गुरु शिष्यांना आणि शिष्यिणींना सायंकाळी व रात्रीच उपदेश करतात. धान्याचे चौक भरून त्याभोवती रांगोळी काढून ते सहज शृंगार करतात आणि त्रिकोणी यंत्राची पूजा करतात. शिष्याला नैवेद्यासाठी पंचपक्वाने तयार करण्यास सांगतात आणि देवाला नैवेद्य दाखवल्याचा केवळ देखावा करून ती पक्वाने स्वतःच सेवन करतात. सभोवती पडदे लावून दीप प्रज्वलित करून स्वतः आसनावर बसून मुद्रा लावतात. शिष्याच्या तोंडात एक घास देतात आणि उपदेश पूर्ण झाला असे खुशाल सांगतात. अन्नाच्या शुद्धीकरणाची, आपोषणाची त्यांना आवश्यकताच वाटत नाही. समाजात नास्तिक्य पसरवून लोकांना फसवून स्वतःचे पोट भरण्याचे उद्योग हे भोंदू गुरु आरंभतात. आपल्याच नावाचा जप ते शिष्यांना वारंवार करायला सांगतात आणि शिष्यांनी काया, वाचा, मन आपल्यालाच अर्पण करावे असा संकल्प बजावतात. खरा परमार्थ पूर्ण बुडवून गुरुपणाच्या खोट्या भूषणाने हे केवळ ऐश्वर्य भोगत असतात. वेदांतावर आधारलेल्या सर्व शास्त्रांचा पूर्ण लोप करून सर्व शास्त्रांचा बोधही त्यांनी नाहीसा केलेला असतो. योगशास्त्र, शास्त्रे, ध्यानधारणा आणि समाधी यांची त्यांना माहिती नसते, कारण नित्यकर्मे आणि यमनियमादी साधने यांचा त्यांनी त्यागच केलेला असतो. वैराग्य अंगी नसल्याने हरिभजनाचा त्यांना विक्षेप वा त्रास वाटतो. असले नास्तिक लोक जगात मुद्दामच पाप वाढवतात. असल्या गुरूचा गुरुपणा त्यांनाही नरकात नेतो आणि त्यांची अमंगल कृत्ये त्यांच्या पूर्वजांना सुद्धा नरकात नेतात. शाक्तांविषयी लिहिताना तुकाराम महाराजांनी लेखणी अक्षरशः तलवारीसारखी चालवली आहे. तुकारामांच्या कालखंडात समाजाला कीड लागल्याप्रमाणे शाक्तपंथांचे काम चालले असावे यात संशय नाही. तुकारामांच्या मते शाक्त जिथे जाईल तिथे पापांच्या राशी उभ्या करतो. शाक्य पुण्याईचा नाश करतात आणि इंद्रियांची पूजा बांधून विषयांचा गोंधळ घालतात. क्रोधाच्या रूपाने त्यांच्या अंगी कामवासना असते आणि तिलाच देवी कल्पून शाक्त कामवासनेची पूजा करतात. मद्यभक्षण,
मांगीण जाती विटाळ चित्ती साटविला, स्तवुनिया पूजी रांड न लजे भांड दाडीसी. अशा प्रकारे अनाचार माजवताना शाक्त अधर्माचे पीक वाढवतात, धर्माला दरिद्री करतात. अशा देशात पाऊस पडत नाही, भूमी पिकत नाही. शाक्तांच्या पापामुळे पृथ्वीला ओझे होऊन ती सुद्धा थराथरा कापू लागते. ज्या वस्त्रांना स्पर्शही करू नये अशा गलिच्छ वस्त्रांना पांघरून शाक्त फिरतात. शाक्त म्हणजे पापाचा मूर्तिमंत पुतळा. कामक्रोध मध्य अंगी रंगला रंगी अवगुणी. अशा शाक्तांची सावलीसुद्धा आपल्या अंगावर पडू नये अशी प्रार्थना तुकाराम महाराज पांडुरंगाजवळ करतात. या शाक्तांना सन्मार्गावर चालायला आवडतच नाही. प्रथम परमेश्वराच्या संकीर्तनाला सुद्धा ते नीच लोक नावे ठेवतात. वास्तविक संतांचे बोल हे संयमपूर्ण असतात. मात्र तुकाराम महाराजांनी शाक्तांवर जो कडाडून हल्ला केला आहे त्यावरून शाक्तांनी केलेल्या अनाचाराचा अंदाज यावा. तुकारामांचा खालील अभंग पहा. शाक्तांची शुकरी माय विष्टा खाय बिदीची, तिची त्या पडली सवे मागे धावे म्हणूनी. शाक्ताची गाढवी माय भुंकत जाय वेसदारा, तुका म्हणे शिंदळीचे बोलता वाचे निंदते. शाक्तांचे जिणे त्या कालखंडात किती अमंगल असेल याची कल्पना वरील अभंगावरून स्पष्ट व्हावी. गळ्यात हाडांची माळ, माथ्यावर शेंदूर, हातात सटवीचे जेंगट वाद्य, मुद्रा कळाहीन आणि हातात भिक्षेसाठी परडी असे शाक्त म्हणजे समाजाचा रोगच. शाक्त म्हणजे पापाची राशी असेच तुकोबा म्हणतात. अवघ्या पापे पडला एक उपासक शक्तीचा. सात्विक पंथ सोडून अशा कुमार्गाला जाणाऱ्या कळाहीन लोकांवर तुकारामांनी अक्षरशः हल्ला चढवला आहे. संतांचा मार्ग हा सत्याचा असतो. लोकांना सन्मार्गावर नेण्यासाठी संत आटी करतात. त्यासाठी दुर्जनांचे तोंड ठेचावेच लागते. दुर्जनांना कानपिचक्या. शाक्तांनी समाजात असा अनाचार माजवलेला असताना समाजकंटकसुद्धा समाजाची पूर्ण नागवण करतच होते. अशा दुर्जनांना शिक्षा करण्यावर तुकाराम महाराजांचा भर आहे. असे दुर्जन इतरांना सुद्धा दुराचार शिकवत असल्याने त्यांचे नाक कापून घ्यावे असे तुकारामांचे आग्रही वचन आहे. ते म्हणतात की दुर्जन माणसाची संगती अगदी दुर्गंधीयुक्त असते. समाजाने दुर्जनांशी मैत्री करू नये, वाढवू नये, किंबहुना त्यांच्याशी बोलूसुद्धा नये असा तुकारामांचा आग्रह आहे. कारण दुष्ट माणसाची वाणी घाणीने भरलेली असते. दुर्जनाची संगत म्हणजे जणू काही कुंभीपाक नरकच होय. दुर्जनांचे वैशिष्ट्य असे की दुसऱ्याचा घातपात केल्यामुळे त्यांच्या चित्ताला समाधान वाटते. भांडखोरपणा हा त्यांचा स्थायी भाव असतो. इतकेच काय, पण दुसऱ्याचे बोलणे चोरून ऐकण्यात दुर्जनाला अतिसमाधान वाटते. अशा दुर्जनाबद्दल तुकाराम काय म्हणतात पहा. गाढवाला गंगेच्या तीर्थाने नाहू घातले तरी त्याचा शुभ लक्षणाने युक्त असा घोडा होत नाही. सर्पाला दूध पाजले तरी त्याच्या अंतरंगातील विष नाश पावत नाही. कुत्र्याला उत्तम खिरीचे जेवण दिले तर त्याची त्याला ओकारी येते. दुष्टांचे असेच असते. चांगला उपदेश त्याला मानवत नाही. पालथे घागरी घातले जीवन, न धरीच जाण तेही त्याला. दुष्ट माणसाला कितीही उपदेश केला तरी त्याच्या चित्तवृत्तीत फरक पडणे अशक्यच असते. दुष्टाला केलेला उपदेश म्हणजे पालथ्या घागरीवरचे पाणी. तो तमोगुणाने व्यापलेला असल्याने त्याचे जीवन व्यर्थच असते. एखादा दगड पाण्यात टाकला तरी तो अंतरंगाने कोरडाच असतो. अन्न शिजवताना एखादा मूग न शिजता पूर्वीप्रमाणे टणकच राहतो. त्याप्रमाणे दुष्ट हा कधीही बदलत नाही. म्हणून दुष्टाची संगती कधीही करू नये हेच तुकारामांचे सांगणे आहे. म्हणवनी संग न करिता भला, धरिता आबोला सर्वहित. दुर्जनांचे खाणे बोलणे सगळेच अमंगल असते. अशा दुर्जनाला कोणतीही उपमा दिली तरी ती खरोखर कमीच होते असे तुकाराम महाराजांचे आग्रहाचे सांगणे आहे. दिक्तो दुर्जन नाही भूतदया, व्यर्थतया माया प्रसवली. ज्याला प्राणीमात्राविषयी दया नाही त्याला त्याच्या आईने खरोखर व्यर्थच जन्म दिला. या दुर्जनाचे हृदय दगडाप्रमाणे कठीण असते. ते दुसऱ्याचे दुःख कधीच जाणत नाहीत. आपला जसा प्राण आहे तसाच इतरांचाही आहे असा विवेक हे नरपशु कधीही करत नाहीत. स्वार्थासाठी दुर्जन इतरांचे गळे खुशाल कापतात, परंतु
स्वतःवर पाळी आली म्हणजे मात्र धाय मोकलून रडू लागतात. साधूजनांवर घाला घालण्यात या दुष्टांना कौतुक वाटते. त्यांची वृत्ती पालटणे महाकठीण. मुसळाचे धनुष्य होत नाही, दगडाचा पिळून रस काढता येत नाही, गारगोट्या कधीही शिजणार नाहीत, मृगजळाच्या पाण्यावर नवखंड पृथ्वी पिकणार नाही. तद्वतच दुष्ट माणसाला पालटता येणे महाकठीण. वृंदावना केले साखरेचे आळे, न संडे वेगळे कडूपण, अशी या दुष्टाची परिस्थिती असते. अशा दुष्टांबरोबर व्यवहार कसा करावा, त्याच्या 2 खुणा तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात सांगितल्या आहेत. ज्याप्रमाणे वाढलेली नखे काढून टाकल्यावर समाधान आणि स्वच्छता वाटते, त्याप्रमाणे दुष्टांचा पूर्ण त्याग करावा. आणि दुसरे असे की होईल तैसे बळ, फजित करावे ते खळ. अशा दुर्जनांशी आणि दुष्टांशी सज्जनांनी व्यवहार करावा, कारण दुष्ट हे नास्तिक असतात. त्यामुळे समाजाचे जेवढे वाटोळे करता येईल तेवढे करण्यात त्यांना धन्यता वाटते. अशा लोकांचे पारिपत्य करणे हाच उत्तम उपाय होय. धर्माचे पाळण करणे पाषाण खंडण, ही तर तुकाराम महाराजांची प्रतिज्ञाच आहे. स्त्रैण्यांना चपेट्या. अधपतित समाजात स्त्रैण लोकांची संख्या जास्ती असते. भोगवादी जीवन जगण्यातच त्यांना आत्यंतिक समाधान वाटते. किंबहुना असे स्त्रैण लोक भोगवादाचा पुरस्कारही करतात. आजही चंगळवादी जन अशाच भोगवादाचा निर्लज्ज पुरस्कार करताना दिसतात. प्रत्येक मानवी संस्कृतीत अशी माणसे असतातच. तुकाराम महाराजांच्या काळी असे लोक होतेच. त्यांचाही झाडा तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगवाणीतून वारंवार घेतला आहे. कामवासनेने पीडित झालेले जन अत्यंत आळशी असतात. खावे आणि झोपावे असाच त्यांचा दिनक्रम असतो. त्यांच्या हातून कर्मधर्म घडत नाही, पूजा अर्चा होत नाही, अतिथीचा सन्मान होत नाही, कारण त्यांचे चित्त केवळ लोभावर व फायद्यावर असते. परंतु स्त्रीसमोर मात्र ते नित्य शरणागत असतात. द्यूत खेळण्यात ते धन्यता मानतात. परंतु विषयसुखाचा लंपट, दासी गमनी अतिधेट, असा मनुष्य जागा असूनही झोपल्याचेच सोंग करतो. परमेश्वराचे नाव अशा माणसाच्या मुखात कधीही येत नाही, किंबहुना त्याचा त्याला टिटकारच असतो. नरदेह अधोगतीस नेण्यातच त्यांना धन्यता वाटते. नित्य नरकामध्ये गुंतविल अशी स्त्री त्याला हवी असते. सज्जनांसमोर आपली शक्ती दाखवणारा हा दुर्जन आणि स्त्रैण्य पुरुष स्त्रीसमोर मात्र कुत्र्याप्रमाणे वागतो. तुका म्हणे गाढव पशु, केला नाशू आयुष्या. तुकारामांनी अशा अधम लोकांना हीन जंतू म्हटलेले आहे. कारण गारुड्याच्या माकडाप्रमाणे त्यांचे जीवन असते. हा बाईलबुद्धीचा मनुष्य पूर्णपणे अभागी असतो. मंदबुद्धीच्या गाढवाप्रमाणे अशा माणसाचे जिणे असते आणि कुत्र्याच्या लपालपा खाण्याप्रमाणे स्त्रैण माणसाचे आयुष्य किळसवाणे असते. तुका म्हणे केला रांडेने गाढव, मनासावे धाव घेतलीसे. तारुण्याच्या उन्मादाने असा मनुष्य उन्मत्तपणाने वागतो. कोणाचाही मान ठेवत नाही. कोणी श्रेष्ठ मनुष्य दिसला तर त्याचा पित्त प्रकोप होतो. दुसऱ्याची टवाळी करण्यात अशा माणसाचा अवघा जन्म व्यतीत होतो. पाहे परनारी पापदृष्टी, अशा दुष्ट वृत्तीचा स्त्रैण्य मनुष्य पूर्णपणे अधपतित होतो. अवघा जन्म गेला तरी त्याला परमेश्वराचे नामस्मरण आठवत नाही. ईश्वरी अधिष्ठान न मानणाऱ्या नास्तिकाचे बालपण व तारुण्य कसे असते हे सांगताना तुकोबा म्हणतात, बाळपणे ऐसी वरुषे गेली 12, खेळता या पोरा नाना मते. विटू दांडू चेंडू लगोऱ्या वाघोडी, चंपे पेंड खडी एकी बेकी. हमामा हुंबरी पकव्याच्या बारे, खेळे जंगी भोवरे चुंबाचुंबी. सेल डेरा आणि निसर भोवंडी, उचली बाले धोंडी अंगबळे. तुका म्हणे ऐसे बाळपण गेले, मग तारुण्य आले गर्व मूळ. तारुण्याच्या मध्ये न मनी कोणास, सदा मुसमुसी घुळी जैसा. आठवणी वेठोनी बांधला मुंडासा, फिरत असे हैसा जनामधी. हाती दीड पान वरतीच मान, नाही तो सन्मान भलियासी. श्वानाची अपरी हिंडे दारोदारी, पाहे परनारी पापदृष्टी. तुका म्हणे ऐसा थोर हा गयाळी, करिता टवाळी जन्म गेला. मृत्यू दिसायला लागला की मगच अशा माणसाची वृत्ती घाबरी होते. वार्धक्य आल्यावर माणसाची अवस्था काय होते
याचे विदारक चित्र तुकारामांनी खालील अभंगात रेखाटले आहे. म्हातारपणी थेटे पडले खोकसा, हात कपाळाला लावूनी बैसे. खोबरियाची वाटी झाले असे मुख, गळत असे नाक श्लेष्मपुरी. बोलो जाता शब्द नयेची हा नीट, गडगडी कंठ कफ भारी. शेजारी म्हणती मरे नाका मेला, आणीला कांटाळा येणे आम्हा. तुका म्हणे आता सांडुनी सर्व काम, स्मरा राम राम क्षण क्षणा. म्हणूनच तुकारामांनी विषयाचे सुख एके वाटे गोड, पुढे अवघड यमदंड असे सार्थच म्हटले आहे. तुकारामांचा काळ मोठा कठीण होता. सार्वत्रिक आक्रमणामुळे पराभूत झालेला समाज आणखीनच अधपतित होत होता. संपत्तीची इच्छा करणारी माणसे लक्ष्मीची सकाम भक्ती करत होती. निष्काम साधना त्यांच्या स्वप्नातही नव्हती. तुका म्हणे जळो ऐसियांचे तोंड, अज्ञानाचे पंड वाढविती. स्त्रैण मनुष्य हा तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे पत्नीला आलिंगन देताना आनंदी असतो, परंतु साधू संतांना भेट देताना मात्र अंग चोरतो. एखादा अतिथी पाहिला की घरात लपतो, पण व्याही आला म्हणजे आदराने समोर जातो. ब्राह्मणाला नमस्कार करताना त्याच्या मनात कधीही आदरभाव नसतो, पण स्त्रीसमोर मात्र तो नम्र होतो. परमेश्वराला देवाला कधी वस्त्र अर्पण करावे अशी भावना त्याच्या मनात येत नाही, परंतु स्त्रीला मात्र तो वारंवार साड्या खरेदी करत असतो. आपल्या प्रियकराला आणि नवऱ्याला ताटाखालचे मांजर बनवणारी स्त्री कसे खोटे भाषण करते हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात की कुणी एक भार्या नवऱ्याला गुजगोष्ट सांगते. माझ्या इतकी कष्टी दुसरी कुणीही नाही. तुमचे सारे लक्ष आपल्या धंद्यावर असते आणि माझी मात्र अवहेलनाच होते. तुमची आई माझे डोके पिकवते. तिचे दुष्ट बोलणे मला सोसवत नाही. दुष्ट वृत्तीची नणंद माझा द्वेष करते. दीर तुमच्याशी धडपणे बोलत नाही. तेव्हा आता मी या संसारात सुखाने कशी नांदू? माझ्या अंगसंगाने खरे म्हणजे तुम्हाला विश्रांती मिळते, पण माझीच धडगत नसल्यामुळे तुमचे तरी काय होणार? मी कसा तरी जीव मुठीत धरून इथे दिवस कंठीत आहे, पण तुम्हाला याची काही लाज धरवत नाही. मी आता तुम्ही वेगळे निघाल तरच संसार करीन, नाहीतर प्राण देईन. तुकाराम महाराज म्हणतात असा हा नवरा कामाचा वासनेचा अंकित होऊन बायकोच्या मनोगताप्रमाणे वागू लागला. विषय कामनेने अंकित झालेला तो नवरा आपल्या बायकोला प्रार्थना करून म्हणू लागला, तू अशी निरंतर दुःखी कष्टी का राहतेस? माझे आईबाप बंधू व बहीण हे तुला फार शीण देतात, म्हणून मी त्यांचा त्याग करेन. मी जर पुन्हा त्यांचे तोंड पाहीन तर मला तुझी हत्या घडेल. उद्या सकाळी उठून मी वेगळे विराड करेन. त्याबद्दल मी तुझी निश्चयाने शपथ घेतो. एकदा वेगळे निघाल्यावर मी तुला बांगड्या तोडे घडवीन, कारण तुझा माझा जोडा चांगला जन्माचाच शोभणारा आहे. मी तुला ताईत साखळी, गळ्यातील दुल्लड, बाजूबंदाची जोडी, हातसर इत्यादी सर्व दागिने करीन. वेणीत घालायचे सर्व दागिने मी करीन. तू काही मनामध्ये असा त्रास करून घेऊ नकोस. तुला नेसायला मी शेलारी साडी व चुनडी आणीन. तुला अंगात घालायला जाळीदार फुलांची चोळी आणीन. तुकाराम महाराज म्हणतात अशा रीतीने चांगला असलेला हा मनुष्य या रांडेने गाढव करून टाकला, म्हणून तो तिच्या मनाप्रमाणे वागत आहे. कामवासनेने धुंद झालेला पुरुष स्त्रीच्या आहारी जाऊन कसा गैरव्यवहार करतो याचे उत्तम उदाहरण आहे. मंचके बैसे राणी, माता वाहत असे पाणी, हे नामदेवांचे वचन सार्थ आहे. कलियुगातील व्यवहारांवर प्रकाश टाकणारे आहे. बाळपणात माणसाची 12 वर्षे जातात. 30 वर्षे कामसेवनात, 30 वर्षे प्रपंचाच्या ममतेत आणि उरलेली 28 देहरूपे घरास विसरून जातात. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे संसार असा थोडा दिसला तरी केव्हा सरतो याचा आसक्त झालेल्या माणसाला पत्ताच लागत नाही. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.